मंडळी नमस्कार. तर खासदार प्रतिभाताई धानोरकर चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातील दमंग खासदार अशी त्यांची ओळख. प्रश्न शेतकऱ्यांचे असो, प्रश्न ओबीसी बांधवांचे असो, प्रश्न कामकऱ्यांचे असो, कर्मचाऱ्यांचे असो, प्रश्न कष्टकऱ्यांचे असो, प्रतिभाताई धानोरकर या नेहमीच या प्रश्नांना कुठल्या पद्धतीनं सोडवता येईल आणि अग्रक्रमाने कसं सोडवता येईल यासाठी त्या प्रश्नांचा पाठपुरावा करतात किंवा प्रयत्न करत नेहमीच असतात. नुकतंच खते आणि रासायनिक मंत्री यांच्या ऑफिसच्या पुढे बसून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी एक अनोखं आंदोलन केलं. तुम्ही म्हणाल की नेमकं कशासाठी आणि काय आहे ते आंदोलन? अर्थात तेच सांगतो, त्याच विषय आपण चर्चा करणार आहोत. पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं वाचन नक्की करून घ्या. तर मंडळी, झालं असं की महाराष्ट्रातील मराठवाडा आणि अनेक जिल्हे हे दुष्काळग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्याच्यापैकी मराठवाडा आणि या मराठवाड्यातील 75% जिल्हे हे आधीच प्रचंड दुष्काळग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. आधीच अस्मानी संकटाने हवालदिल झालेला तेथील शेतकरी आणि या शेतकरीला ऐन पीक वाढीच्या काळामध्ये जर त्यांना शेतात पेरायसाठी, पिकांना द्यायसाठी युरिया खत मिळत नसेल तर त्यांची अवस्था नेमकी काय होईल? आणि याच खताच्या मागणीसाठी प्रतिभाताईंनी वारंवार खते आणि रासायनिक मंत्री यांना सांगितलं होतं, तरी पण त्यांच्याकडनं मात्र काहीच प्रत्युत्तर येत नव्हतं. अशा वेळेस थेट त्यांच्या ऑफिस पुढे बसून आपल्या सहकार्यासमवेत खत द्या, खत द्या, शेतकऱ्यांना खत द्या असं म्हणून त्यांच्या ऑफिसच्या पुढे बसत प्रतिभाताईंनी एक अनोखं आंदोलन केलं. असतात त्यानंतर काही वेळातच खते व रासायनिक मंत्री त्यांना भेटायला आल्याची माहिती पुढे येत आहे. परंतु केवळ एसीच्या रूम मध्ये बसून त्या ठिकाणी ठेवलेल्या फ्लॉवर पॉट मधील एखाद्या झाडाला हिरवळ करावं एवढं सोपं नसतं. येथील काळ्या मातीला हिरवळ करणं याची जाणीव एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून नक्कीच खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यामध्ये आहे. प्रश्न केवळ शेतकऱ्यांचाच नाही, प्रश्न कर्मचाऱ्यांचा देखील असो. नुकतंच काही दिवसाअगोदर महाराष्ट्र सरकारने जो GR कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये काढला तेव्हा कर्मचाऱ्यांच्या सन्मानात प्रतिभाताई मैदानात आल्याचे आपल्याला पाहायला मिळालं. कर्मचाऱ्यांचा आवाज दाबण्याचं किंवा कर्मचाऱ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अशा विधेयकामध्ये धोका निर्माण होत आहे असं प्रतिभाताई म्हणाल्या होत्या. नेमकं त्या विधेयकामध्ये असं लिहिलं गेलं होतं की जर का तुम्ही शासकीय किंवा शासकीय कर्मचारी असाल, मग कॉन्ट्रॅक्च्युअल असाल किंवा परमनंट असाल, तुम्हाला शासनाच्या चालू कामाच्या विरोधामध्ये प्रतिकूल टीका करता येत नाही असं ते विधेयक होतं. तेव्हा प्रतिभाताई म्हणाल्या की म्हणजे जर का आपल्याला शासनाच्या चालू कामाविरुद्ध टीका करण्याचा अधिकार नसेल तर तो कर्मचाऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गडचिप्पी करणारं विधेयक आहे आणि असं विधेयक फडणवीस सरकारने मागं घ्यावं, अशी जोरदार टीका करत हे विधेयक मागं घेतलं पाहिजे असं आवाहन देखील प्रतिभाताईंनी केलं होतं. याही अगोदर शेतकऱ्यांसाठी ठिय्या आंदोलन असेल, ओबीसी बांधवांसाठी असेल, कामगारांसाठी असेल, कष्टकऱ्यांसाठी असेल, नेहमीच अशा सामाजिक उपक्रमामध्ये येथील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रतिभाताई धानोरकर या अग्रक्रमाने पुढे सरसावलेल्या असतात. अर्थात नुकतंच जे शेतकऱ्याचं प्रकरण झालं त्याच्यामध्ये एका खासदाराची संवेदनशीलता किती असली पाहिजे याचं वस्तुपाठच एक लोकप्रतिनिधी म्हणून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या रूपाने तुम्हाला पाहायला मिळाला. अर्थात तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी नेमकं काय वाटतं हे मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. पाहत जा. मनपूर्वक धन्यवाद.